नमस्कार. काव्याने सर्वांसमोर पार्थवरचं प्रेम सांगितल्यामुळे रम्या चांगलीच हादरलेली असते. रम्याला कळतच नसतं आता काय करावं ते. रम्या तावा तिच्या बेडरूममध्ये जाते. इकडच्या वस्तू तिकडे आणि तिकडच्या वस्तू इकडे अशा जोरजोरात फेकत असते. तेवढ्यात वसू आत्या येते आणि रम्याला बोलते, रम्या शांत हो, उगाच आतताईपणा करू नकोस आणि अशी फेकाफेकी करून किंवा आदळापट करून काही होणार आहे का. तेव्हा रम्या बोलते, मग काय करू, काय राहिलंय माझ्या आयुष्यात तूच सांग मला. आई काय माझं चुकलं, काय कमी आहे माझ्यात की पार्थ फक्त आणि फक्त काव्या काव्या करत असतो. आई बघितलंस, माझ्या नाकावरती टिचून त्याने काव्याला उचलून घेतलं आणि तो सरळ बेडरूममध्ये निघून गेला. आई तुझं चुकलं नाही का, तू जर का मला साथ दिली असतीस तर कदाचित पार्थ आज माझा नवरा असता. तेव्हा वसू आत्या बोलते, पुरे कर रम्या, याला तूच जबाबदार आहेस, आमची काहीच चूक नाही. रम्या तुला असं नाही का वाटत, जेव्हा तुझं लग्न ठरलं होतं तेव्हा तू जर का त्या मंडपातून गायब झाली नसतीस तर कदाचित पार्थ तुझा असता. पण त्यावेळेला मात्र तुला नको ती अक्कल सुचली आणि तू इकडे निघून आलीस. तेव्हा रम्या बोलते, पुरे कर आता, मला आता कोणाशीच बोलायचं नाही. आणि रम्या धक्के मारत वसू आत्याला बेडरूम बाहेर काढते आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेते. त्यावेळेला वसू आत्या रम्याला म्हणत असते, रम्या दरवाजा उघड, अशी काय करतेस तू, उगाच लोकांना दिसण्यात येईल असं वागू नकोस. तेव्हा रम्या आतून मोठ्याने ओरडते, तू जा इथून आई, मला नाही बोलायचं आता कुणाशी, मला एकटीला राहायचं आहे. इकडे मात्र पार्थ काव्याला बेडरूममध्ये गोल गोल फिरवत असतो. त्याच वेळेला काव्या बोलते, पार्थ प्लीज खाली उतरा मला. तेव्हा मात्र पार्थ बोलतो, काव्या किती वेळा सांगू तुम्हाला, आज मी खूपच खुश आहे. खरं सांगायचं तर मला एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही. तेव्हा लगेच काव्या बोलते, पार्थ मला माहिती आहे तुम्हाला आनंद होणारच होता पार्थ, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरीसुद्धा अजून आईंच्या मनात खूपच राग आहे, त्या खूपच रागवल्या आहेत. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, काव्या तुम्ही नका काळजी करू, तुम्ही आईच्या मनातील राग कधीच दूर कराल. तेव्हा लगेच काव्या बोलते, पार्थ तुमचा एवढा विश्वास आहे माझ्यावरती. तेव्हा पार्थ बोलतो, हो माझा खूपच विश्वास आहे तुमच्यावरती. तर इकडे नंदिनी आणि जीवा वकिलाला भेटायला आलेले असतात. त्यावेळेला नंदिनी वकिलांना बोलते, आम्हाला घटस्फोट पाहिजे. त्यावेळेला वकील म्हणतात, घटस्फोट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल. तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनीचा पूर्णपणे मूड ऑफ झालेला असतो आणि ती दोघंही बाहेर आलेली असतात. खूप जोराने पाऊस पडत असतो. नंदिनीचा पाय घसरल्यामुळे जीवा तिला पकडतो. त्यावेळेला नंदिनी जीवाकडे बघतच राहते. त्यावेळेला जीवा नंदिनीला बोलतो, नंदिनी आता तरी ऐक, तू ऐकलंस ना वकील साहेब काय म्हणाले, आपल्याला 6 महिने एकत्र राहायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, 6 महिने एकत्र राहून काय होणार आहे जीवा, तुम्ही माझे कधीच होऊ शकत नाही जीवा, प्लीज जरा विचार करा. त्यावेळेला लगेच जीवा बोलतो, खरं सांगू का, मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा. नंदिनी मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे आणि मला तुझ्यासोबत राहायचं आहे. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, जीवा फक्त या बोलायच्या गोष्टी झाल्या, संसार म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का. जीवा तुम्ही माझ्या प्रेमात पडत नाही, तुम्हाला मी नजरेसमोर नको हवी असते. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही माझ्याशी रागाने बोलता. जीवा मला हे असं नातं नको आहे जे आपल्याला डोईजड आहे. तेव्हा लगेच जीवा बोलतो, नंदिनी प्लीज असा विचारसुद्धा करू नका. बघितलं ना दादा आणि काव्याचं नातं कसं होतं, पण दादाने सुद्धा काव्याला एक संधी दिलीच ना. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, हो पण काव्याचं कोणावरती प्रेम नव्हतं म्हणून तिला संधी द्यायला पार्थना सुद्धा काहीच वाटलं नाही. आणि जरी काव्याचं कोणावरती तरी प्रेम असेल तरीसुद्धा काव्या त्या नात्यातून पूर्णपणे बाहेर पडून तिने पार्थना स्वीकारलेलं आहे. पण तुमचं काय जीवा, तुम्ही तर तिथल्या तिथे अजून उभे आहात. जीवा तुम्ही पुढे यायचा विचारच करत नाही आणि माझी इच्छासुद्धा नाही. मी तुमच्यावरती जबरदस्ती करते असं व्हायला नको. जीवा प्लीज नीट विचार करा, तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल.
मला खरं तर तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय जीवा. त्यावेळेला लगेच जीवा मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. खरं सांगायचं तर आता मला काहीच विचार करायचा नाही. प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो. जीवा मोठ्याने बोलतो, पुरे झालं. नंदिनी, मला मान्य आहे मी एका मुलीच्या प्रेमात होतो, पण मी स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे ना. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, अजिबात नाही जीवा, तुम्ही स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतच नाही आहात. तुम्ही अजूनसुद्धा त्या मुलीमध्येच अडकून आहात. मग तुम्हाला जर का त्या मुलीमध्ये अडकून राहायचं असेल किंवा तुम्हाला दोघांना लग्न करायचं असेल तर मग मी तुमच्या आयुष्यातून कायमची जायला तयार आहे जीवा. मला तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. तेव्हा मात्र जीवा खूपच हादरलेला असतो. जीवा नंदिनीला बोलतो, पुरे झालं नंदिनी, काय चाललंय तुझं? नंदिनी प्लीज विचार कर. खरं सांगायचं तर नंदिनी, तू जर का असा विचार करत असशील तर तू खूपच चुकीचा विचार करतीयस. त्यावेळेला नंदिनी बोलते, मी चुकीचा विचार करत होते, पण आता मात्र मी चुकीचा विचार करत नाही. आणि खरं सांगू का, शेवटचं सांगते, लवकरात लवकर आपला घटस्फोट होणंच योग्य आहे. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतच बसतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या, आता आपल्या नात्यामध्ये तर सर्व काही ठीक आहे, पण एकदा जर का नंदिनी आणि जीवामधला सुद्धा दुरावा कमी झाला तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा लगेच काव्या बोलते, पार्थ, नंदिनी ताईच्या संसाराची काळजी तुम्ही नका करू, कारण माझी नंदिनी ताई तिचा संसार अगदी सुखाचा करणार. ती जीवाला अगदी वटणीवरती आणणार. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, हो, पण नंदिनी हल्ली खूपच वेगळ्या वागतायत. नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी काहीतरी वेगळंच सांगतंय. मला खरंच नंदिनीची खूपच काळजी वाटते. त्यावेळेला लगेच काव्या बोलते, असं का बोलताय तुम्ही? त्यावेळेला पार्थ बोलतो, का कुणास ठाऊक, पण मला खरंच खूप काळजी वाटायला लागले. एवढी काळजी वाटायला लागले की मी सांगू शकत नाही. तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे बघत असतो. त्यावेळेला काव्या स्वतःशीच बोलते, नंदिनी ताई आणि जीवामध्ये काही बिनसलंय का? त्यांच्याशी मी बोलायला पाहिजे का? कारण त्यांच्याशी बोलूनच प्रश्न सॉल्व होतील. मला तर आता कळतच नाही की काय करावं ते. पण मला शांत बसून सुद्धा चालणार नाही. लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पार्थ आणि काव्या नंदिनी आणि जीवामधला दुरावा कमी करू शकतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.